नमस्कार, मी लोचना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फिश फ्राय बघणार आहे. बऱ्याच जणांना फिश फ्राय बनवणं अवघड वाटतं. चला तर मग आज फिश फ्राय सोप्या पद्धतीने कसा बनवता ते बघूया. इथे मी 1 किलो हलवा फिश आणलाय. मला 1 किलो फिशमध्ये 2 मोठे मासे आले. त्यांना एकसारखं कट करून आणले आहे. आता या फिशला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर फिशला मॅरिनेट करायचे. त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकून हे सर्व फिशला चांगलं चोळून घ्यायचंय. हळद आणि मीठ यासाठी लावून घेतो की जेणेकरून फिशचा स्मेल नाही आला पाहिजे. सर्व फिशला मी हे चांगलं लावून घेतलंय. आता या फिशला आपण किमान अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तरी काही हरकत नाही, लगेच बनवले तरी चालतील. अर्ध्या तासानंतर मी हे बाहेर काढले. आता ह्याचं वाटण बनवून घेऊया. 1.5 चम्मच रवा घेतलाय. रवा हा बारीक असल्यास उत्तम राहील. त्यात 1 चम्मच बेसन पीठ घालायचे. त्यानंतर त्यात पाव चमचा काळी मिरी, 2 चम्मच चाट मसाला, 2 चम्मच फिश फ्राय मसाला, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, 1.5 चमचा अद्रक लसूण पेस्ट, अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे. हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. मसाले थोडे कोरडे वाटत असतील तर थोडं पाणी घालून एक नॉर्मल पेस्ट तयार झाली पाहिजे. जास्त पाणी नाही घालायचं. आता एक एक फिश घेऊन याला कोट करून घ्यायचंय. एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता किंवा नॉर्मल पॅन फ्राय पण करू शकता. गॅसचा फ्लो हा लो नको, नाहीतर फिशमध्ये तेल घुसून सर्व फिश तेलकट होतात. गॅसचा फ्लो हा मीडियम ठेवायचा. तुम्ही बघू शकता फिशची एक बाजू पूर्ण शिजली आहे. फिशची दुसरी बाजू पण फ्राय झाली आहे. घाई अजिबात करायची नाही, नाहीतर तुमचे फिशमध्ये कच्चे राहतील. बघू शकता आपले फिश मस्त फ्राय झाले. कलर पण खूप छान आलाय. यांना काढून घेऊया. आपले फिश फ्राय झाले. आवडलं असेल तर नक्की ट्राय करा. लोचना रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.